महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत फायनान्स कंपनीचे वसुली कर्मचारी आहोत असे सांगून घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने मंगळवारी 23 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे दुपारी पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज शहरातील बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक यांनी उपस्थितांना सूचना देऊन मार्गदर्शन केले। यामध्ये कर्जदारांना त्यांच्या घरात घुसून अथवा त्यांना अडवून त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात पैसे वसूल करू नयेत, तसेच त्यांना शिवीगाळी, दमदाटी, अर्वाच्य भाषा वापरणे, कर्जदारांना हीन वागणूक देणे अथवा त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुली केली जाऊ नये, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करावी। कर्जदार यांच्याकडून स्थावर जंगम मालमत्तेची जप्ती करताना सशुल्क पोलीस बंदोबस्ताची मागणी करून पोलीस संरक्षणात कारवाई करावी। कर्जदारांना मुदतीत नोटीस अदा करून कर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर सदर गोष्टी या न्यायालयाच्या निदर्शनास आणून पुढील कारवाई करावी। बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्या यांनी वसुली पॅनलवरील कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी। जप्ती कारवाई दरम्यान कोणताही गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी असणार नाहीत याची दक्षता घ्यावी। जप्ती कारवाई करताना वाहनांचे नंबर नसणे, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण नसणे, गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा वापर करणे अशा गोष्टी निदर्शनास आल्यास खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल केले जातील। जप्ती कारवाई झाल्यानंतर सदरची सविस्तर माहिती ही स्थानिक पोलीस ठाण्यास द्यावी। जप्ती वाहनांचे नंबर प्लेट बदलून फिरवणे, परस्पर बाजारात विकणे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी। मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याचा लिलाव होईपर्यंत सदर मालमत्ता ही कोणीही वापरू नये। जप्त मालमत्ता वापरात असलेले निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, इत्यादी सूचना पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी देऊन मार्गदर्शन केले। यावेळी उपस्थित बँका, पतसंस्था आणि फायनान्स पदाधिकारी यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या कायदेशीर मार्गाने सोडवण्याचे आश्वासन दिले। त्यांनी देखील पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून जप्तीची कारवाई करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस संरक्षणात कारवाई करण्याची हमी दिली आहे। या बैठकीस पोलीस उपअधीक्षक, प्रभारी अधिकारी सांगली शहर, विभाग विश्रामबाग, सांगली ग्रामीण, संजयनगर, मिरज शहर, महात्मा गांधी चौक, कुपवाड, MIDC, मिरज ग्रामीण तसेच गोपनीय अंमलदार यांच्यासह श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, HDFC बँक, SU स्मॉल फायनान्स, DCB बँक, इंडसइंड बँक, येस बँक, आधार हाऊसिंग फायनान्स, 5 स्टार फायनान्स, सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्यासह इतर बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांचे 60 पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे।